समाज जमताना पाहायला मिळणार आहे. एकविरा आईच्या जत्रेचा उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा होत असताना सुद्धा दिसणार आहे. असेच गाणं आपल्या डीजे दादांनी वाजवलं त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. मी विनंती करेल या सामन्यामध्ये ज्याने अप्रतिम कामगिरी केली, चांगली गोलंदाजी करून दाखवली, आपल्या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केली आणि 2 विकेट मिळवल्या असा पोयनाड बुमरचा राहुल चवरकर यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब घेण्यासाठी मंचावरती यायचं आहे. राहुल चवरकर. नेक्स्ट मॅच असेल राजाभाई टायगर्स त्यांच्या विपक्षामध्ये भागीरथी 11 मेडेखार. पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांना सगळ्या खेळाडूंना विनंती असणार आहे, कृपया आपण जमायचं आहे, कारण की आपल्याकडे एक सुवर्ण संधी सुद्धा लाभलेली आहे जिथे की आपण 50 रुपयांचं कुपन विकत घेऊ शकता आणि या कुपनचा लकी ड्रॉ आपण सोडत संध्याकाळच्या सत्रामध्ये काढणार आहोत. आणि या सोडतीमध्ये ज्याचं नशीब असेल, जर नशिबाचा इथे व्यक्ती बनला जाईल त्याला मात्र एक बोकड मिळणार आहे. असं बक्षिसांची स्पर्धा आहे. भरघोस असं बक्षीस प्रेक्षकांसाठी सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. खेळाडूंनी सुद्धा त्यांचा आस्वाद घ्यायचा अशी विनंती करतोय, कारण की संध्याकाळपर्यंत आपण इथे असणार आहात. फक्त एकच नियम आहे, आपल्याकडे जो कुपन असेल तो कुपन घेऊन आपण आमच्यापर्यंत इथे उपस्थित राहायचं आहे. जर आपण कुपन घेऊन इथे उपस्थित नसाल आणि तुमचं नाव आलं तर तुम्हाला देण्यात येणार नाही आहे. ऑनलाईन कोणतीही गोष्ट घडणार नाही आहे. तुम्हाला मैदानामध्ये उपस्थित असणं गरजेचं आहे. चेंडू पुरवायचा आहे. दुसरा सामना आजच्या अंतिम दिवसामधला आपल्याला बघायला मिळणार आहे. राजाभाई टायगर्स विपक्षामध्ये भागीरथी 11 मेडेखार संघ. टॉस झाली या दोन्ही संघामध्ये मित्रांनो. टॉसचा कौल आपण बघितलं, राजाभाई टायगर्स या संघाच्या बाजूने जात असताना दिसला. दुसऱ्या बाजूला भागीरथी 11 मेडेखार हा संघ आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळणार आहे. मोठी धावसंख्या उभारावी लागेल त्यांना, कारण की ऑक्शन मध्ये एक नियम ठेवलेला होता की 35,000 पॉइंट प्रत्येक संघाला दिलं होतं आणि या 35,000 पॉइंट्स मध्ये आपण जर आपला संघ पूर्ण केला नसेल तर तुम्हाला 4 धावांची पेनल्टी लीग स्टेजच्या सामन्यामध्ये दिली जाणार होती. आणि अशाच पद्धतीने बघितलं तर भागीरथी 11 मेडेखार हा संघ असा होता ज्याने की 4 धावांची पेनल्टी त्यांना मिळाली होती. 35,000 पॉइंट्स मध्ये त्यांनी आपली संघाची बांधणी पूर्ण केली नव्हती. त्याच कारणानं भागीरथी 11 हा संघ आधीच -4 धावांनी खेळत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. दोन्ही संघाची प्लेइंग 11 आमच्यापर्यंत आलेली आहे. राजाभाई टायगर्स या संघामध्ये खेळत असताना दिसणार आहेत स्वतः आयकॉन खेळाडू कर्णधार विनय पाटील, संकेत पाटील दिसतील, सौरभ केणी दिसतील, हितेश पाटील, चिराग पाटील, अजून एक चिराग, मृणाल पालव, मृण्मय पालव, प्रतिकार पाटील, अतिश नाईक, आदित्य थळे, सनी, स्वप्नेश पाटील, कुसुंबळेचे योगेश, अशी तगडे स्टारकास्ट आपल्याला राजाभाई टायगर्स या संघामध्ये पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला भागीरथी 11 मेडेखार या संघामध्ये पाहायला मिळणार आहेत कल्पेश पाटील, स्वतः कर्णधार आणि आयकॉन खेळाडू प्रणय टेंगले आहेत. मोठ्या मॅच मध्ये प्रणय टेंगले सुद्धा आयकॉन असतो. आयकॉनची मदत आयकॉनला होणार आहे. राहुल धुमाळ आहेत, मिनेश पाटील आहेत, नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब मिळवलेला खेळाडू आहे. जय पाटील आहेत, ऋषिकेश पाटील आहेत, नितेश पाटील, जनार्दन वाघमारे, दत्तनदीप राऊत, कार्तिक जुईकर, मनोज म्हात्रे आणि विवेक म्हात्रे आमचे 12वे खेळाडू आमच्या गुणलेखकापाशी आलेले आहेत. चला मित्रांनो, सामना चालू करायचा आहे. 20 मिनिटं प्रत्येक संघाला दिलं जाणार आहेत आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत आपण राहुल चवरकर यांना मी मंचावरती आमंत्रित करतोय. मी विनंती करेल की महेश शेखर पाटील आमचे ज्येष्ठ क्रिकेटपटू कातोलपाडा गावचे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब सुपर्द करणार आहोत. वेल्डन राहुल चवरकर, चांगली गोलंदाजी आपण करून दाखवली. आपला संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. अशाच प्रकारचं चांगली कामगिरी करत राहा. सामना चालू होते क्रीडांगणावरती. पहिली गोलंदाजीची भूमिका सांभाळत असताना विनय पाटील पाहायला मिळणार आहेत. खूप मोठा स्टार्ट आहे. 30 यार्ड सर्कल पासून त्याने स्टार्ट घेतलेला आहे फलंदाजीसाठी. प्रणय आणि राहुल अशी जोडी. पहिला चेंडू, मोठा फटका आलेला आहे. चेंडू होणार आहे सीमा रेखा पार, षटकार.
मागे मात्र दोघांमध्ये रेस लागली होती. चेंडू अंतिम क्षणी पोहोचलेला आहे तो सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळणार आहेत. 4 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा वधारत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 19 धावसंख्या बनलेली आहे. बिपिन कोटेकर खऱ्या अर्थानं बघितलं तर पहिलंच षटक आहे. केलेला आहे पूर्ण. पहिल्या षटकाकर धावसंख्या झालेल्या आहे 24. म्हणजे भागीरथी 11च्या मनात असेल धावसंख्या 20. चेतन वावेकर वागेश्वर वाघवीरा संघाचे कर्णधार. कालचा दिवस त्यांचाच होता. काय खेळ झाला, काय कॅप्टनशिप झाली त्यांच्या माध्यमातून. आता बघूया सुपर 8 मध्ये अमीर पाटील पुरस्कृत वागेश्वर वाघवीरा संघ पोहोचलेला आहे. चेतन वावेकर तसं बघितलं तर वागेश्वर वाघवीरा या संघाचे नेतृत्व करतात आणि रील व्हायरल करून सगळ्यात आधी ते समोरच्या संघाला घाबरवत असतात. विपिन नक्कीच. आणि त्याचप्रमाणे द केक हाऊस आयोजक करण पाटील यांचा संघ सुद्धा सुपर 8 मध्ये पोहोचलेला आहे. मागच्या दिशेला चेंडू जाणार आहेत. पुन्हा एकदा सौरभ केणी चेंडूच्या मागे. ही सुद्धा रेस चेंडूने जिंकलेली आपल्याला बघायला मिळते. धावा मिळणार आहेत ते 4 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या बनलेली आहे ती 28चा आकडा आतापर्यंत. गोलंदाजी चिरागवर आता जबाबदारी असेल. कुठेतरी धावा वाचवणे गरजेचं असणार आहे. अडथळ्यात टाकणं गरजेचं असणार आहे भागीरथी 11 या संघाला, कारण की सातत्याने धाव बनवता येते दोन्ही खेळाडू. एक सुद्धा विकेट नाहीये. विकेट घेण्याचा मनसुबा बनवावा लागेल इथे चिरागला. जेव्हा आपण विकेट घेतो तेव्हा समोरच्या संघावर एक वेगळ्या पद्धतीचा दबाव पाहायला मिळतो आपल्याला, आणि त्या दबावामध्ये धावसंख्या कमी बनते. धावसंख्या कमी बनवायला लागली की पुन्हा एकदा दबाव. म्हणजे हे एक सर्कल आहे, ते कम्प्लीट करावं लागतं. मात्र या क्षणी बघितलं तर भागीरथी 11 संघाचे दोन्ही फलंदाज चांगल्या रीतीने दोघांनाही तितकीच एकमेकांना चांगली पूरक अशी साथ देत असताना फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डावकरा हाताचा फलंदाज, ज्याला की वाऱ्याच्या वेगाचा फायदा होत असताना पाहायला मिळणार. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं वाऱ्याचा वेग किती असतो, जवळपास 60 ते 70 किलोमीटर प्रति तास.
फुलटॉस होता, त्याच्यावर प्रहार करत असताना चेंडूच्या मागे हितेश, नो मिस्टेक, जबरदस्त झेल हितेशची. आपण चर्चा करत होतो की हितेशकडे काय क्षमता आहे, तर हितेश दिव्यांग कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र संघाचं क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करतो असा हितेश आपल्याला दिसतोय. महाराष्ट्र संघाचे दिव्यांग कॅटेगरी 3 विरा आणि त्याचं क्षेत्ररक्षण पाहण्याला एक असतं. दरवेळी जिथे जिथे जास्त प्रमाणात चेंडू जातात, झेल उडते, अशा ठिकाणी मात्र हितेशला झेल टिपण्यासाठी ठेवण्यात येतो, तैनात करण्यात येतो आणि तो हितेश इथे गोलंदाजी करत असताना त्यांच्या संघाच्या माध्यमातून झेल टिपत असताना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. जबरदस्त असं गोलंदाजीचं प्रदर्शन. ज्या विकेटची गरज होती तो ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलेला आहे चिरागने. फलंदाज बाद झालेला आहे तो राहुल धुमाल. बॅक टू द पॅव्हलियन. पण एक फलंदाज बाद झाला असं वाटलं की संघ कुठेतरी धडपडामध्ये जाणार आहे, पण असं होऊ शकणार नाहीये, कारण की दुसरा फलंदाज तितकाच ताकदीचा, तितकाच भारी, तितकाच दमदार, तितकाच दहशत गाजवणारा फलंदाज मॅन फ्रॉम देहेन मिस्टर कल्पेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. काही क्षणामध्ये इथे आगमन सुद्धा होणार आहे. आजच्या दिवशी आपल्याला समालोचक म्हणून लाभणारे आकाश मांजरेकर आणि निखिल पडते सर दोघांचे सुद्धा इथे आगमन होणार आहे. आजचा हा अंतिम दिवस असेल राजाभाई प्रीमियर लीगचा. राईट मोर द विकेट. कव्हर लिझन मधून ड्राईव्ह करत असताना चेंडूच्या मागे पुन्हा एकदा हितेश पाहायला मिळणार. चांगलं क्षेत्ररक्षण हितेश कडून आलेलं आहे. एक धाव मिळत आहे. एकेरी धावाने धावसंख्या पुढे सरकले. स्ट्राईक रोटेट करतोय कल्पेशने. हा चेंडू मात्र चेक केलाय कशा प्रकारे खेळपट्टी वर्क करतोय. इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा कल्पेश म्हणाला होता की त्याची प्रॅक्टिस नाहीये, प्रॅक्टिस कमी असल्या कारणाने काल त्याचा परफॉर्मन्स दिसला नाहीये. आणि मित्रांनो पहा, त्याने हायलाइट केलेलं आहे एक गोष्ट, खऱ्या अर्थानं प्रॅक्टिस. आजकाल आपण प्रत्येक गावागावामध्ये बघितलं तर मैदानं हे कमी होत चाललेली आहेत, तर प्रॅक्टिस करायची कुठे, मैदानं कमी आहेत, तर त्याच्यासाठी उपाय सुद्धा आहे. नेटमध्ये प्रॅक्टिस केली जाते, नेटमध्ये मैदान बनवलं जातं आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिस केली जाते. जेव्हा जेव्हा मैदानाच्या बाहेर आपण चांगली प्रॅक्टिस करतो आणि मैदानामध्ये चांगली टॅक्टिस अनुभवतो, तेव्हाच मात्र विजय तुमच्या बाजूने कुठेतरी झुकत असताना पाहायला मिळतो. यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक धाव येत असताना, 2 धावा येत असताना पाहायला मिळतील. 2 या धावसंख्येने धावसंख्या वधारत आहे 31 या आकड्यांवरती. आता मात्र कुठेतरी लगाम लावलेला आहे तो चिरागने या दोन्ही फलंदाजांवर. विकेट किती महत्वाची असते, विकेटचं महत्व सातत्याने आपण त्याच्याकडे लक्ष वेधू इच्छितो, कारण की तुमच्याकडे 11 खेळाडू टोटल असतात, 10 विकेट तुमच्या हातामध्ये असतात. सतत विकेट तुमच्या जात असल्या की धावसंख्येवर लगाम येत असताना दिसतो. याही वेळी मात्र कव्हर रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा हितेश त्याच दिशेला. फलंदाज महत्वाचा बाद केलेला आहे तो प्रणय टेंगलेला परतावा लागणारा एक चांगला फटका होता. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक हितेश तैनात होता. हितेशने कोणत्याही स्वरूपातले मिस्टेक केली नाही आहे आणि फलंदाज प्रणय टेंगले बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. यानंतर सामना असणार आहे रत्नाकर एंटरप्राइजेस वर्सेस वादळ शाबाज. दोन्ही संघांनी रेडी राहायचे आहे. आपण मध्यंतरामध्ये टॉस घेणार आहोत. नवीन फलंदाज दाखल. यावेळी पहा मिनेश पहिला चेंडू, बकासूर. मिनेश पहिला चेंडू अगदी समोर. दुसरा पहा बकासूरचा वेग दाखवत असताना बकासूर बाद होणार आहे का? पंचांनी नकारार्थी मान डोळवत असताना बकासूर ज्या वेगाने धावत असतो बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे बकासूर. मिनेशला तसं बघितलं तर कोणत्याही व्यक्तीच्या प्रेमात नाही आहे, पण बकासूर नावाच्या बैलाच्या खूप मोठ्या प्रेमामध्ये मिनेश आपल्याला पाहायला मिळतो. कृपया वॉटरमॅन पाणी सेवक विनंती आहे की आपण पाण्याची पूर्तता करायची आहे. आपले हे कार्य सहकार्य आमच्या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेलं असतं. आपले मनपूर्वक धन्यवाद. आमच्या इथे आजच्या दिवशी 3ऱ्या दिवशी जॉईन झालेले आहेत अलिबागचे डान्सिंग अंपायर प्रकाशजी अष्टमकर साहेब.
यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद. काही क्षणामध्ये त्यांचा सुद्धा आपल्याला थरार पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. तसे 3 अंपायर आम्हाला लाभलेले आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. दिवस क्रमांक 1 दिनांक 20 तारखेला प्रारंभ झाला. पुरुषोत्तमजी भगत रेवदंडा, शैलेश महाडिक सर अलिबाग, मोहम्मद बकवाल सर रेवदंडा असे 3 पंच आम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने लाभलेले आहेत. आज मात्र प्रकाश अष्टमकर सर सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 2 षटक समाप्त झालेत. चिरागने मात्र चांगली गोलंदाजी करून दाखवलेली आहे. विनयचं एक महागडं षटक आपल्याला बघायला मिळालं 24 धावांचं. त्यानंतर चिरागने केवळ धावा खर्च केल्या 9 आणि 2 महत्वाच्या विकेट. प्रणय टेंगळे आणि राहुल ही सलामीची जोडी आली होती आणि त्यांना माघारी परतवत असताना आता मात्र संकेत पाटील मॅन फ्रॉम चिखली राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू पहा ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू स्लोअर गतीचा यॉर्कर करणं कठीण असतं कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रिस्क पाहायला मिळते. स्लोअर पद्धतीचा चेंडू असतो त्याच्यावर आपला जर फलंदाजाने फुल टॉस केला, फुल टॉस मध्ये कन्व्हर्जन झालं तर त्याच्यावर मोठा फटका येऊ शकतो. मात्र संकेत पाटील बंटी या नावाने प्रसिद्ध आहे. मॅन फ्रॉम चिखली चांगली कामगिरी करून दाखवतो. गोलंदाजी असो फलंदाजी असो, मात्र त्याने प्रभावित कशामुळे करतो तर आपल्या गोलंदाजीच्या शैलीमुळे. एक चांगली शैली आहे त्याच्याकडे आणि चांगला टप्पा निश्चितपणे दिसतोय. पुढला चेंडू याच्यावर प्रहार केलाय. इथे यावं लागणार आहे. विनय पाटील स्वतः मैदानामध्ये. चेंडू खाली येत असताना विनयने जे घेतलाय झेल आणि कल्पेशचा संपला येथे खेळ. विकेट क्रमांक 3 फलंदाज कल्पेश आयकॉन बाद. इथे मात्र महत्वाची विकेट मिळालेली आहे. कल्पेश पुन्हा एकदा नाराज असेल आपल्या फलंदाजीवर. कल्पेश म्हटला होता आधीच की प्रॅक्टिस कमी झालेली आहे. प्रॅक्टिस किती प्रभावी ठरू शकते. तुम्ही जर सतत प्रॅक्टिस करत असाल तर तुमची फलंदाजी प्रभावी ठरू शकते. तुम्ही प्रॅक्टिस केली तर गोलंदाजी प्रभावी ठरू शकते. क्षेत्ररक्षण प्रभावी ठरू शकतो आणि ते प्रॅक्टिसचे प्रदर्शन आपण अशा प्रकारच्या लीग सामन्यामध्ये दर्शवू शकता. राजाभाई प्रीमियर लीग आहे पर्व क्रमांक 5. सन्माननीय श्री राजाभाई केनी यांच्या संकल्पनेतून संपन्न होणारी स्पर्धा आहे. दरम्यान 5व्या पर्वामधली स्पर्धा. पुन्हा एकदा संकेत गोलंदाजीसाठी पुढला चेंडू घेऊन. यावेळी अगदी ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. क्या बात है. आता मात्र चिखली गावचे खेळाडू चांगले खुश असणार आहेत कारण की संकेत त्यांच्या संघामधला एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो मैदानामध्ये चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी राजाभाई टायगर्सचा संघ आहे. यावेळी पुन्हा एकदा स्वप्नेश कडून चुक झाले. खूप कमी वेळा बघायला मिळतो की स्वप्नेश मॅन फ्रॉम कुसुमळे की याच्या माध्यमातून आपल्याला चुका होत असताना दिसतात. तुमचा गोलंदाज किती फास्ट असो तरी सुद्धा क्लोज यष्टीरक्षण करण्याचं स्किल ज्याच्याकडे आहे तो स्वप्नेश आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसतोय. अशा प्रकारच्या चुका त्याच्याकडून होत नाहीत परंतु काही क्षणी काही वेळी अपवाद असतात. संकेतची मात्र चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागणार आहे. मिनेशला सुद्धा फसवलंय. जोरदार अपील मागण्यात आलेली आहे स्वप्नेश कडून. पंचांनी मात्र नकारार्थी मान डोळवलेली आहे. मिनेश प्रयत्न करणार आहे. बकासूरचं मोठे फॅन आहे मिनेश. मॅन फ्रॉम पीर बाबा मेडिखान. अष्टपैलू खेळाडू आहे. बेस्ट बॉलरचा किताब सुद्धा त्याने या हंगामामध्ये लीग मॅचला मिळवलेला आहे. तोच मिनेश शेवटचा चेंडू खेळण्यासाठी संकेतचा. इथे मात्र पहा फक्त समोरच्या दिशेने एक धाव खेळण्याचा मानस ठेवलाय मिनेशने आणि ती पूर्ण करतोय. यशस्वी करतोय. एकेरी धावाने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 35च्या आकड्यांवरती. पहा पहिल्या षटकामध्ये मित्रांनो 24 धावा खर्च झाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये
9 धावा खर्च केल्या. चिरागने चांगली गोलंदाजी केली. 2 महत्वाचे खेळाडू तंबूच्या आश्रयाला परत पाठवले. तिसरं षटक घेऊन आला होता तो संकेत, आणि संकेतने केवळ 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट सुद्धा मिळवली. आता मात्र राजाभाई टायगर्स या संघाची जी स्ट्रॉंग बाजू आहे ना, बॉलिंग, ती ते त्याचं प्रदर्शन चांगल्या रीतीने होत असताना आपल्याला बघायला मिळालं. चिराग आणि संकेतने कमबॅक केले. ज्या पहिल्या षटकामध्ये जास्तीच्या धावा खर्च झाल्या होत्या त्या मात्र कव्हर अप करत असताना संकेत आणि चिराग पाहायला मिळालाय. शेवटचं षटक मैदानामध्ये घेऊन येणार आहे प्रतिकार. शेवटच्या षटकाचा खेळ घेऊन येणार आहे प्रतिकार. पुन्हा एकदा मिनेशने विचारपूर्वक पद्धतीने शेवटच्या चेंडूवर 1 धाव बनवले. त्या कारणानं आपण बघू शकतो ही स्ट्राईक मात्र मिनेशकडे असणार आहे. पण मिनेशकडे एक आव्हान असणार आहे, ते हवेच्या विरोधामध्ये खेळण्याचं. ते आव्हान पेलणार का मिनेशने करून दाखवले आहे वेळोवेळी. काल सुद्धा मिनेश बोलला होता की आमचे 4-5 खेळाडू आहे त्यांच्यावर जास्त मदार असणार आहे, परंतु प्रत्येक खेळाडू आपापल्या परीने 100% देण्याचा हा प्रयत्न करतो. पॉइंट्स टेबल मध्ये आधीच त्यांना 4 धावांची पेनल्टी लागलेली आहे. शेवटचं षटक प्रतिकार. पहिला चेंडू कव्हर रिजन मधून ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा हितेश, चांगलं क्षेत्ररक्षण पहा मित्रांनो. हितेशचं क्षेत्ररक्षण सातत्याने कॅमेराचा वेध घेण्याचा प्रयत्न हितेशकडून. तिसऱ्या दिवसासाठी अलिबाग मधल्या 2 तोफा मागवलेल्या आहेत आमच्या समालोचन कक्षामध्ये. अर्थातच आकाश मांजरेकर सर आणि निखिल पडते सर हे दाखल झालेले आहेत. तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आकाश मांजरेकर सर, खऱ्या अर्थानं आकाश चोप्रा आपण ऐकले असेल, आणि संजय मांजरेकर दोन्ही सुद्धा कमेंटेटर आहेत, आणि ते दोन्ही नावं घेऊन आकाश मांजरेकर सर अलिबाग तालुक्याचे सुप्रसिद्ध समालोचक, आणि त्याच पद्धतीने अलिबागची अजून एक तोफ निखिल पडते सर हे सुद्धा इथे दाखल झालेले आहेत. राजाभाई प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 मध्ये तुम्हा दोघांचं मनपूर्वक स्वागत आहे. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया मित्रांनो, जिथे की 2 चेंडू बाकी आहेत. प्रतिकार. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी खाली राहिलाय. यष्टीरक्षक विनय चेंडू अलगदपणे पकडतोय. नितेश मॅन फ्रॉम कुसुंबळे, नीतू म्हात्रे, मिस्टर PPL म्हणून ओळखला जातो. पंचायत प्रीमियर लीगचे सामने या मैदानावर संपन्न होतात, आणि या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करणारा नितेश मात्र पहिला चेंडू काहीसा खाली जात असताना बघायला मिळाला. डॉट चेंडू असेल. 38 धावसंख्येवर धावसंख्या स्थिर राहते. शेवटचा चेंडू असणार आहे प्रतिकारचा. यावेळी पुन्हा एकदा डॉट चेंडू. कोणत्याही पद्धतीचं कनेक्शन नाहीये. बॅट आणि चेंडू यांच्यामधला संपर्क नसताना शेवटच्या चेंडूची सांगता मात्र डॉट चेंडूने होत असताना पाहायला मिळतोय. टोटल धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीमध्ये बनलेली आहे ती 38, आणि जिंकण्यासाठी तब्बल 39 धावांचे टार्गेट असणार आहे राजाभाई टायगर्स संघाला.
39-4 अर्थातच 4 धावांची पेनल्टी लागलेली आहे ती भागीरथी 11 मेडेकार या संघाला. तुमचा रिवाइज टायगर टार्गेट होणार आहे 35 राजाभाई टायगर्स. पस्तीस धावांचं टार्गेट राजाभाई टायगर्स या संघासमोर आपल्याला पाहायला मिळणार आहे. विपक्षी संघ आहे भागीरथी 11 मेडेखार. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मी आमंत्रित करतो रत्नाकर एंटरप्राइजेस वर्सेस वादळ शाबाज. दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचंय. चला लगेचच आपण मंचासमोर यायचंय. रत्नाकर एंटरप्राइजेस वर्सेस वादळ शाबाज. चल नेक्स्ट मॅच वादळ शाबाज संघ. कर्णधार रसिक पाटील आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला रत्नाकर एंटरप्राइजेस. कृपया आपला कर्णधार इकडे यायचं आहे. मंचाच्या समोरच यायचं आहे. ओमकार पाटील. आज दोघांच्याही चेहऱ्यावर खूप मोठी स्माइल दिसतोय. शेवटपर्यंत स्माइल ही कोण टिकवणार आहे हे खरं चॅलेंज असणार आहे. एका बाजूला रसिक दादा, दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील, रत्नाकर एंटरप्राइजेसचा संघ. दोघांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी विनंती करतो शेखर पाटील, कातलपाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ क्रिकेटपटू आहेत, त्यांना विनंती करतो की आपण टॉस साठी कृपया मंचाच्या समोर यायचं आहे. आणि या बाजूला नाणेफेकीचा कॉल लागलेला आहे वादळ शाबाज या संघाच्या बाजूने. सर्वप्रथम रसिक दादा, तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण घेणार, कारण काल 66 धावा पण आम्हाला थोड्या कमी पडलेल्या. आज आम्ही त्यांच्याकडून टार्गेट घेणार आणि चेस करणार. एकंदरीत राजाभाईंच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न करतोय आपण. 5वं पर्व आहे, तर या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटतं तुला? ह्या टुर्नामेंटला खेळायला भरपूर मजा वाटतं, कारण दरवर्षी खेळतो मी, पण साला नशीबच मला साथ देत नाही. बाकी बघू आता या वर्षी काय होते ते. नक्कीच पहिल्या क्रमांकाचं बक्षीस तुला नेहमी हुलकावणी देत राहतं. तुला खूप शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला ओमकार, एकंदरीत कसं वाटतं स्पर्धेमध्ये? महत्वाचा सामना आहे, तुझ्याकडून सुद्धा 2 शब्द ऐकायचे आहेत, कारण हा कदाचित शेवटचाही सामना असू शकतो किंवा पुन्हा एकदा खेळण्याची संधी सुद्धा मिळू शकते. तर एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटतंय? काय नाही, लीग मी भरपूर खेळलो, पण मला लीग मध्ये काही जमत नाही. गावाच्या संघातून मी खूप छान खेळतो. नक्कीच, पण इथे तू प्रयत्न करशील अशी मी तुला आशा व्यक्त करतो आणि मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर नाणेफेकीचा कौल झालेला आहे मित्रांनो 2 संघांमध्ये. एका बाजूला वादळ शाबाज, तर दुसऱ्या बाजूला रत्नाकर एंटरप्राइजेसचा संघ. वादळ शाबाजच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. रत्नाकर एंटरप्राइजेसचा संघ सर्वप्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर होणार आहे समालोचन कक्षामध्ये बदल. आमच्या समेत जॉईन झालेले आहेत अलिबागचा एक सुप्रसिद्ध आवाज, अलिबागची तोप, आकाश मांजरेकर सर. ओव्हर टू यू. चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर व कुसुंबळे, कुर्डूस, पोयनाड, शहाबाज असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली राजाभाई प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वागत करूया सकल जनांचे, आलेल्या या मान्यवरांचे या मंगल क्षणी. वळूयात मैदानाच्या आत, जिथे उत्तरार्धाच्या खेळाला होईल सुरुवात. एका बाजूला भागीरथी 11 तर दुसऱ्या बाजूला राजाभाई टायगर संघ पाहायला मिळाला. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला राजाभाई टायगर संघाच्या बाजूने आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. रचना 30 यार्डच्या घेऱ्याच्या बाहेर आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला शार्प ठेवण्यात आलाय. दुसरा क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला वाईड ठेवण्यात आलाय. कशा पद्धतीची गोलंदाजी होईल? येणारा प्रत्येक चेंडू
हजारोंची भाषा बोलेल, कारण आज फायनलचा दिवस आहे. पहिलाच बॉल आडवा बॅटने दिलाय तडाखा. स्वागत केलंय गोलंदाजाचं. फ्लॅट फ्युरियस फंटास्टिक स्ट्रोक, षटकार. षटकारामुळे आता मात्र इशारा, संदेश, निर्णय अगदी त्याच वेळेला दाखवले गेलेत. यावेळेला फुलर लेनचा बॉल अपस्टंपच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर, ठेच लागल्यानंतर गोलंदाजाने आता मात्र रणनीतीमध्ये बदलाव केला. यावेळेला विकेट पासून दूर ठेवणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र एक डाव तुझा दुसरा डाव माझा, कभी खुशी कभी गम हे सांगणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. कौतुक करूया प्रणयचं. ओव्हर द विकेट गोलंदाजी यावेळेला पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. आपण जर पाहिलं ना, संमिश्र राहिले. म्हणजे 39 धावा झाल्या होत्या, 4 धावांची पेनल्टी मिळाली, 34 पर्यंत धाव फलक जाऊन पोहोचलं, 35चं टार्गेट मिळालं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती विकेट. काय कमालीचा लयबद्ध खेळ पाहायला मिळाला, वलय प्राप्त करताना पाहायला मिळाला. कधी आनंदी आनंद तर कधी दुःखाचं डोंगर कोसळले. फुल टॉस, कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड. डोळ्याचं पारडं फेडावं अशा पद्धतीचा हा फटका. सीमा रेषा पार, फरार, संजीवनी घेऊन येणारा चौकार. पहिलं षटक मैदानाच्या प्रगतीपथावरती आहे. 2 मोठे फटके आले, एक षटकार आला, तदनंतर चौकार आला. त्याचमुळे का होईना 10 ही धावसंख्या पाहायला मिळते. चेस करत असताना राजाभाई टायगर्स हा संघ, मृण्मय नवीन फलंदाज आला आणि पहिल्यापासून आक्रमक इशारा. यावेळेला चेंडूवरती बोट फिरली, टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला. तोच काटा फलंदाजाच्या जिवारी सुद्धा लागलाय, कारण बॅटची इनसाइड एज सुद्धा लागलेली आपण पाहतोय. या वेळेला बॅटची इनसाइड एज लागत चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जाऊ शकला असता, फाईन लेगच्या दिशेने जाऊ शकला असता, किंबहुना विकेट वरती सुद्धा आढळू शकला असता. मी म्हणेन सर सलामत तो पगडी 50. 1 to go चा इशारा. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाज बाद झालाय. भागीरथी 11 साठी विकेटचं सत्र महत्वाचं आहे. यावेळेला मोठा फटका, चेंडू बराच कालावधी हवेत, क्षेत्ररक्षकाला पार करेल. पुन्हा एकदा चेंडू जाईल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत फटका आलाय, सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. चला, जलपुरवठा मंत्री, पाण्याची सोय मैदानाच्या आत करायची आहे. राजाभाई प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी आपण पाहतोय श्रावण गेलाय जलपुरवठा मंत्री म्हणून, आणि मैदानाच्या आत पाणी पुरवठा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यापेक्षा पुण्याचं काम नाही हे मी म्हणेन. पहिल्या षटकाची सांगता झाली, धावफलकावरती तब्बल 16 धावा लागल्यात. पहिला चेंडू आनंद देणारा होता, शेवटचा चेंडू सुखावणारा होता. हे चित्र राजाभाई टायगर संघासाठी आपल्याला पाहायला मिळालंय. सन्मान्य राजाभाई किणी यांच्या नावाने
सुरू झालेली ही स्पर्धा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची भूमिका आणि तदनंतर मात्र संपूर्ण रायगड भ्रमंती करत असताना आपल्या विभागाच्या सर्व कामांमध्ये मोलाचा वाटा उचलणारे हे व्यक्तिमत्व पर्यावरणाला अर्थात पूरक अशा पद्धतीने कुसुंबळे बायोखत प्रकल्प त्यांच्या माध्यमातून चालवण्यात आला आणि मी म्हणेन हा यशस्वी प्रकल्प आहे ज्यामुळे बायोखत हे सुद्धा इथून मात्र कुसुंबळे गावापासून सुरू होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सुरुवात आपल्या गावापासून करावी, तदनंतर आपण तालुक्याकडे जावं, तदनंतर मग आपण जिल्ह्याकडे जावं, हा ज्यांचा नेहमी ध्यास राहिलाय असे राजाभाई केणी आपल्या सर्वांचे लाडके दमदार नेतृत्व. निवडणुकीच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं न्यूजवरती एकमेव नाव गाजत होतं राजाभाई केणी, कारण त्यांची प्रत्येक भूमिका फार महत्वाची होती. मग त्यांचं ते भाषण असू देत, मग विरोधकांसोबतचं बोलणं असू देत, किंबहुना स्ट्रॅटेजी असू देत, यावरती अव्वल नाव म्हणून राजाभाई केणी यांच्याकडे बघितलं गेलंय आणि त्यांच्याच नावाने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा उळियत मैदानाच्या दिशेने, जिथे पहिल्या षटकाची सांगता झाली. दुसऱ्या षटकासाठी मिनेश आलाय. मिनेशच्या चेंडूवरती सुद्धा बॅकफूट वरून पुल करण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने समाचार घेण्याचा प्रयत्न, मी म्हणेन कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतली गेली. 17 ऑन स्कोर बोर्ड, 17 ही धावसंख्या, 50% पल्ला पार झालाय. 4 षटकांचा हा सामना. पहिल्या इनिंगच्या पहिल्या षटकामध्ये कंपॅरिझन केलं तर 24 धावा आल्या होत्या. सेकंड इनिंग मध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या आहेत. तरी सुद्धा मी म्हणेन राजाभाई टायगर संघ आता मात्र स्वतःची दावेदारी स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. ज्या थाटणीची फलंदाजी राहिली, सुरुवातीला आपण पाहिलं स्वप्नेशच्या बॅट मधून आलेला तो षटकार, मृण्मयीने त्याला दिलेली ही साथ, त्या बळावरती सुरुवातीचे फलंदाज चांगली कामगिरी करतायत. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट वरती तितकंसं टायमिंग होऊ शकलेलं नाहीये, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत त्यांच्या नाकावरती टिचून 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये कंप्लीट करण्यात आल्या 2 धावा. ॲज अ बॅटर म्हणून तुमची जबाबदारी वाढते. भले तुमच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता असू देत, मात्र ज्या वेळेला फटका चुकेल, संधी मिळते, मग अशा वेळेला बाय वन गेट वन फ्रीची ऑर्डर स्वीकारा. ऑफर स्वीकारली आणि तदनंतर मात्र या 2 धावा. 19 ऑन स्कोर बोर्ड, 19 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हेमनगर, कुसुंबळे, कुर्डूस, पोयनाड, शहाबाज या विभागातील खेळाडूंचं टॅलेंट. फुलर लेंथचा बॉल, यॉर्कर लेंथ डिलिव्हरी, टो क्रशर गोलंदाजी मैदानाच्या आत. मिनेश सुद्धा चांगल्या पद्धतीची कामगिरी करतोय. मेडेखार या गावाला बिलॉंग करत असताना मेडेखारचा हा सुपुत्र आज मैदानाच्या आत भागीरथी 11 संघासाठी खेळत असताना शर्तीचे प्रयत्न करतोय. प्रणयने पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या, मिनेशने पहिल्या 3 चेंडूंवरती केवळ 4 धावा खर्च केल्यात. या वेळेला बघा, पुनच्च हरिओम म्हटला आणि वेगवान गोलंदाजीचा स्वीकार सुद्धा केलाय. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. ॲज अ बॉलर तुमच्याकडे व्हरायटी, व्हेरिएशन, संमिश्र खेळ असला पाहिजे. कधीतरी चेंज ऑफ पेस करावा, कधीतरी लाईन आणि लेंथ मध्ये बदलाव करावा, कधी अक्रॉस द लाईन गोलंदाजी करावी, कधीतरी बॅकअप ध्यान चेंडू टाकावा, अशी व्हरायटी असली पाहिजे. फुलटॉस, आ हा हा हा, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याची होती नामी संधी. कधी कधी काय होतं माहितीये का, सोपा चेंडू आपल्याला वाटतो, त्यावरती आपण कठीण काम करून बसतो. स्ट्राईक एंड वरती असणारा फलंदाज मृण्मय आणि विनय या जोडीला कडे आपण पाहिलं. यावेळेला विनय स्ट्राईक एंड वरती होता, त्याने बघितलं की फुलटॉस चेंडू आहे, त्याने बघितलं चेंज ऑफ पेस आहे, 20 धावा धावफलकावरती आहेत आणि मग अशा वेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला. मिनेशने पुन्हा एकदा आपला अनुभव पणाला लावत असताना डॉट चेंडू टाकलाय. मी म्हणेन हा डॉट चेंडू फार महत्वाचा आहे, कारण प्रेशर 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 आता मात्र आलाय फलंदाजावरती. एक अभूतपूर्व खेळ राहिलाय. षटक क्रमांक 2 झालंय समाप्त. खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीची गोलंदाजी पार पडताना पाहायला मिळाली आहे. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 12 मध्ये 20 धावा
यावेळेला मात्र काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर अभूतपूर्व अचंबित करून देणारा द्वितीय षटकार. षटकारामुळे आता मात्र गणित बदललीत. मी याआधीच म्हणालो होतो राजाभाई टायगर संघासाठी एक मोठा फटका आणि इक्वेशन बदलणार, कारण 28 धावा धावफलकावरती लागलेत. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असणार आहे. जवळपास 10 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. चेंडू जास्त, धावा कमी. मिनेश वगळता एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आलं नाहीये. भागीरथी 11 संघासाठी हा एक चिंतेचा विषय. चला नवीन चेंडू लगेच द्यायचंय. मोठे फटके इथून मात्र यायला सुरुवात झाली आहे. मृण्मयीने आज मैदान गाजवले. 2 षटकार 1 चौकाराच्या साहाय्याने आपल्या इनिंगला बिल्ड करताना पाहायला मिळालं. राजाबाई टायगर संघाने दाखवलेला विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थकी केली काय आहे हे त्याने मैदानाच्या आत दाखवून दिलंय. एक अभूतपूर्व लढत राहिली आहे. 7 चेंडू 21 धावा. मॉन्स्टर इनिंग इथून मात्र मृण्मयीने आपल्या संघासाठी करून दाखवली आहे. फायनलचा हा दिवस. राजाभाई प्रीमियर लीग 2026 चा हा थरार आपण अनुभवतोय. सूर्यरोशन मैदान चिखली. फुल टॉस. ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचं दोन्ही हातांनी केलाय स्वीकार. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. क्या बात है. तडाखा दिलाय. स्कोर लेवल दिल्ली अब्दुल जवळ, कारण 34 धावा राजाभाई टायगर संघाच्या खात्यामध्ये जमा झालेत. 9 चेंडू 1 धावेची आवश्यकता. स्लोवर 1 यावरती मात्र फसलाय. टप्पा पडल्यानंतर वलय प्राप्त करणारा हा चेंडू. या मॅच मध्ये केवळ औपचारिकता बाकी. राजाभाई प्रीमियर लीग मध्ये आता मात्र राजाभाई टायगर्स हा संघ पुढे जात असताना इथे काय घडलं. पंचांनी बाद ठरवलं. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. 2 महत्वाचे प्रश्न होते. अपील आणि तदनंतर मात्र खेळाडू वृत्ती. तू करावं लागणार आहे. मृण्मयीचं वैयक्तिक 27 या धावसंख्येवरती बाद झाला. 9 चेंडू 27 धावा. कॉट बिहाइंड या पद्धतीने फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. आशेचं किरण अर्थातच चिराग, जिथे एका धावेची आवश्यकता आहे. चिराग मैदानाच्या आत. चिरागने जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र गोलंदाजाने त्याला जागा 3 चेंडूवाले डॉट मिळाली. 1 विकेट आणि आता मात्र येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी नाममात्र 1 धावेची आवश्यकता. या मॅच मध्ये खरंच कलाटी मिळणार का? शक्यता प्रेडिक्शन फार कमी वाटते, कारण एखादी एज सुद्धा तुम्हाला 1 धाव देऊ शकते किंवा एखादा चांगला चेंडू सुद्धा तुमची विकेट काढू शकते. या मॅच मध्ये काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. एक अभूतपूर्व स्पर्धा आपल्या सर्वांसमोर पाहायला मिळते. सन्माननीय राजाभाई किणी आणि अगदी त्याच वेळेला सौभाग्यवती रसिका राजाभाई किणी, अंबेपूर जिल्हा परिषद गट क्रमांक 31 च्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांची निवड झाली आणि काय तो जयघोष झाला, काय ते सेलिब्रेशन झालं. खऱ्या अर्थानं एक अभूतपूर्व लढत निवडणुकांमध्ये सुद्धा आपण अनुभवल्या. ज्या वेळेला जनतेच्या हिताची कामं झालीत ना, त्या वेळेला जनतेने त्या व्यक्तींना डोक्यावरती घेतलं
आणि त्याचमुळे का होईना मी म्हणेन हे आयडियल कपल आहे. राजाभाई केणी आणि सौभाग्यवती रसिका राजाभाई केणी यांचं आपण कौतुक करूयात. उडीत मैदानाच्या आत कौतुक करावं लागणार आहे. पहिलाच बॉल इथून मात्र आलाय डॉट. गोलंदाजीसाठी जय आलाय. या मॅच मध्ये जय आणि पराजय यांचा दुवा असलेला हा जय मैदानाच्या आत. 5 चेंडूंमध्ये एका धावेची आवश्यकता. मागच्या 4 चेंडूंवरती एकही धाव आलेली नाहीये. हे कटू सत्य राजाभाई टायगर संघाच्या बाजूने पाहायला मिळते. या मॅच मध्ये काही कलाटणी मिळणार का? प्रेशर सिच्युएशन येणार का? रिव्हर स्वीप स्वीट हिट कलाटणी मिळाली आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. इट्स अ बाउंड्री. इट्स अ विनिंग शॉट. विजयी चौकार. आणि ही मॅच इथून मात्र राजाभाई टायगर संघाने राजाप्रमाणे जिंकले. भूतपूर्व लढतीमध्ये पुढील फेरीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. पुढील फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा. अगदी त्याच वेळेला भागीरथी 11 संघाला सुद्धा आपण शुभेच्छा देऊयात, ज्यांनी शेवटपर्यंत जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही. संघ जरी हरला असेल तरी सुद्धा आपल्या खेळाडूंनी जिद्द दाखवली. त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. व्हेरी वेल डन. असताना पहिली विकेट लवकर गेली असताना मैदानाच्या असा खेळाडू आला ज्याने 9 चेंडूंमध्ये 27 धावा केल्या, असा मृण्मय ठरतोय या मॅचचा. मान ऑफ द मॅचचा मानकरी. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट मृण्मय